नमस्कार सगळ्यांना. आज दिनांक 14 एप्रिल 2026. आज भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. आज आपण त्यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करून आपण आजच्या ह्या विषयाला हात घालूया. आणि आजचा विषय आहे भारतीय हवामान खात्याने ह्या येत्या पावसाळी हंगामात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. आता भारतीय हवामान खातं म्हणजे काय तर IMD, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. फक्त माहितीसाठी सांगतो, बाकी काही नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक सांगायचं होतं तुम्हाला सगळ्यांना की बाबा, आपण ज्यावेळेस म्हणतो की सरासरीपेक्षा पाऊस कमी पडणार आहे किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे, हे ज्यावेळेस ते अंदाज वर्तवतात, पण मग नेमकं सरासरी ही काय आहे भारतीय पावसाची? तर आणि सरासरी कशी ती कॅल्क्युलेट केली जाते? तर मागच्या 30 ते 50 वर्षांमध्ये किती, म्हणजे दरवर्षी किती पाऊस पडलाय ह्याची एक सरासरी काढली जाते आणि ती सरासरी ठरवली, म्हणजे ती सरासरीला एक बेस पकडला जातो. तर ह्या बेस पासून किती कमी पाऊस पडतो आणि ह्याच्यापेक्षा किती जास्त पाऊस पडतो हे दरवर्षी भारतीय हवामान खातं आपल्याला सांगत असतं. तर जसं तुम्हाला सांगितलं की भारतीय हवामान खात्यानं भारतासाठी 87 सेंटीमीटर म्हणजे 870 mm पावसाची सरासरी ही ह्याला एक फिक्स केलंय किंवा ह्याला एक बेस म्हणून पकडलेलं आहे. मग ज्यावेळी 870 mm पेक्षा पाऊस कमी पडतो ह्याला बिलो ऍव्हरेज रेनफॉल म्हणतो, म्हणजे सरासरीपेक्षा कमी रेनफॉल, आणि त्याच्यापेक्षा जर जास्त पाऊस पडला तर सरासरीपेक्षा जास्तचा पाऊस असं म्हणतो. तर मग ज्यावेळी म्हणजे 96 ते 104% ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस त्याला नॉर्मल रेनफॉल म्हणजे सरासरी एवढा पाऊस पडलाय असं म्हणतो. ज्यावेळी 90 ते 95% एवढा पाऊस पडतो त्यावेळी तो सरासरीपेक्षा कमी पाऊस पडलाय असं आपण त्याला म्हणतो. ज्यावेळी 104 ते 110% सरासरीच्या पाऊस पडतो त्यावेळी त्याला आपण सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडलाय असं म्हणतो. आणि ज्यावेळी 90%च्या खाली ज्यावेळेस पाऊस पडतो त्याला आपण अवर्षण किंवा खूप कमी पाऊस म्हणतो. आणि ज्यावेळेस 110%च्या वर पाऊस पडतो त्याला अति पाऊस झालाय असं आपण म्हणतो. मग यावर्षी भारतीय हवामान खात्याने सरासरीपेक्षा 8% कमी पाऊस पडेल, म्हणजे 92% पावसाची शक्यता वर्तवलेली. आणि दुसऱ्या बाजूला जी खाजगी हवामान संस्था आहे जिचं नाव आहे स्कायमेटनी 94% पावसाची शक्यता वर्तवलेली आहे सरासरीपेक्षा, म्हणजे 6% कमी. IMDने 8% आणि स्कायमेटनी 6% कमी पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. विषय असा आहे की एकतर पश्चिम आशियामध्ये युद्ध सुरू आहे एका बाजूला, आणि यावर्षी अजून जर पाऊस सरासरीपेक्षा जर कमी पडत असेल तर ह्याचा फटका हा महागाईच्या रूपात आपल्याला लागू शकतो, फटका जोरात बसू शकतो. मुळात युद्धामुळं यावर्षी जे खतं मिळणार आहेत या खरीप हंगामासाठी त्याच्यावर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे. अर्थतज्ञांनी ही शक्यता वर्तवलेली आहे की त्या खताच्या पुरवठ्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. एका बाजूला खताचा कमी पुरवठा आणि दुसऱ्या बाजूला हे सरासरीपेक्षा कमी पडणारा पाऊस, यामुळं शेतकऱ्यांना मात्र दुहेरी फटका बसणार आहे. मग एकदा शेतकऱ्यांना फटका बसला की मग त्यामुळं ग्रामीण भागात जी वस्तूंची जी एक डिमांड असते ती कमी होणार आहे. जसं की साबण शॅम्पू पासून ते मोटरसायकल ट्रॅक्टर पासून ह्या सगळ्या वस्तूंची डिमांड कमी होण्याची शक्यता सुद्धा वर्तवलेली आहे. तसंच भारतामध्ये खरीप हंगामात जी महत्वाची पिकं होतात त्यात भात आहे, कडधान्य आहे, तसंच तेलबिया जसं आमच्याकडं सोयाबीन होतं, आणि कापूस, हे महत्वाची पिकं आहेत खरीप हंगामातली. जर मुळात खरीप हंगामात पाऊस कमी पडत असेल तर मग ह्या सगळ्या जी पिकं आहेत यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे. आणि हा जो जून पासून आपला खरीप हंगाम सुरू होतो, या एका हंगामात म्हणजे जी आपली 3 हंगाम आहेत, खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगाम, या एका हंगामात भारताच्या अन्न धान्य पुरवठ्यापैकी 50% उत्पादन हे एका हंगामातून निघतं. त्यामुळे या हंगामात किती पाऊस पडतो, सरासरीपेक्षा किती अधिक पडतो किंवा सरासरीपेक्षा किती कमी पडतो किंवा सरासरी एवढा पाऊस पडतो का, ह्या पाऊस किती पडतो ह्याच्यावर ह्या हंगामातील उत्पादन आपलं खूप महत्वाचं असतं. भारत सरकारच्या जे भाताचं जे कोठार आहे अन्नधान्याचं भाताचं, तर ते पुरेशा प्रमाणात असल्यामुळे पुढील वर्षात भाताच्या पुरवठ्यात काही कमी पडणार नाही, जे भारत सरकार रेशनच्या माध्यमातून पुरवत असतं. आणि शेवटची गोष्ट म्हणजे IMDने म्हणजे भारतीय हवामान खात्याने ईशान्य भारत, जसे आपले 7 सिस्टर्स आहेत,
आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड, मेघालय, त्रिपुरा, ह्या सगळ्या हे 7 सिस्टर आणि इकडं वायव्य प्रदेश जसे की हरियाणा, पंजाब आणि पेनिन्सुलर रिजन म्हणजे भारतीय द्वीपकल्पीय प्रदेश जसा की जो आपला दख्खनचा पठारापासून जो खालचा प्रदेश आहे शेवटच्या भारताच्या खालच्या टोकापर्यंत दक्षिण भारतात इकडं सरासरी एवढा किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पण मग हा प्रदेश सोडून जो प्रदेश उरतो मेन म्हणजे जो आपण गँजेटिक प्लेन जो म्हणतोय की बाबा गंगेचा भूभाग तसंच विंध्य पर्वताच्या वरचा भूभाग ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. त्यामुळं महागाई आणि ह्या सगळ्या गोष्टींवर नक्की परिणाम पडू शकतो. ह्या सगळ्या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे ते नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.